मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची जाशील कैसी का मिरची जाशील कैसी खुर्ची का मिरची कुठे जाणार बाईच्या जातीला कुठे कुठे जाता येत नाही. तिने फक्त तिथल्या तिथे नाचत राहायचं. हॅलो हॅलो, मला बाबासाहेब पाहिजे. कोण बोलताय? मी सरिता, बाबासाहेबांची सून. थांबा बोलवते. बाबा तुमचा फोन. हॅलो हॅलो, कोणाचा? मी विचारलं नाही. हॅलो, हा बाबासाहेब, मी यादव बोलतोय. बोला बोला व्याई बुवा, बोला काय म्हणताय? व्याई म्हणू नका हो. हो व्याई ना, व्याई नाही कबलायचं आम्ही. काही म्हणू नका, मी काय सांगतो तेवढं नीट ऐका. हो ऐकतोय. हॅलो, तुमच्या मुलीचं आमच्या मुलाशी लग्न ठरलं होतं, पण ते करण्याची आमची इच्छा नाही. पण असं कसं म्हणताय तुम्ही? हे शक्य होणार नाही. तुमच्या चिरंजीवाचं मरण एड्स सारख्या भयंकर रोगाने झालं आणि त्यांचीच बहीण आम्ही सून म्हणून आमच्या घरी आणायची, हे कसं शक्य आहे? पण हे लग्न मोडणं कसं शक्य आहे? तुमच्या परिस्थितीबद्दल आम्हालाही वाटत आहे बाबासाहेब, म्हणून तुमच्या मुलाचं 13 होईपर्यंत आम्ही थांबलो. पण ऐका माझं. येस कम इन. सर मी आत येऊ का? अरे बाबुलबाई, या ना, या आत या. आय एम सॉरी, फारच वाईट झालं. शेवटी परमेश्वराची इच्छा. सर मी आजपासून ऑफिसात जॉईन व्हायचं ठरवलंय. इतक्या लगेच? नाही म्हणजे तुमचे मिस्टर जाऊन फक्त 15 दिवस झाले म्हणून विचारलं. बरोबर आहे सर तुमचं, पण मी घरी बसून तरी काय करू? पण तुमच्या घरच्यांना हे चालेल का? नाही, तुमच्या घरचे जरा जुन्या विचारांचे वाटतात म्हणून. जुन्या विचारांचे असले तरी सुनांनी नोकऱ्या केलेल्या चालतात त्यांना. आणि खरं सांगू का सर, त्यांना चालेल की नाही हे मी त्यांना विचारलंच नाही. पण बाई तुमचे मिस्टर. त्यांचं काय? गैरसमज करून घेऊ नका, पण तुमच्या मिस्टरांना एड्सची लागण मला काही ठाऊक आहे? ते मी कसं सांगू सर? तरी पण काही अंदाज? म्हणजे त्यांचा बाहेरख्यालीपणा तुम्हाला माहिती होतं हे सगळं? सर मी मास्टरवर सही करू? आय एम सॉरी बाबू, माझा विचारण्याचा हेतू चांगलाच आहे. तुमच्यावर दोष येऊ नये एवढंच वाटतं. एनिवे तुम्ही सही करू शकता. थँक्यू सर. संतोष कुठे गेलाय? संतोष कुठे गेलाय? मला माहित नाही. म्हणजे काय? खेळायला न सांगताच गेला? काय एवढं तोंड देखलं प्रेम दाखवायला नकोय, कळलं ना? एवढं रागवायला काय झालं सासूबाई? हा अहो मला ऑफिसात ना आल्या आल्या संतोष भेटावं असं वाटतं म्हणून विचारलं. एवढं प्रेम आहे ना तर जायचं नव्हतंच ऑफिसला. मग घरात बसून काय करू? जाऊ दे. अहो पण संतोष न सांगता कुठे गेलाय आणि तुम्ही त्याला कसं काय जाऊ दिलं? छान,
तुझ्या मनात आलं तू ना उठून गेलीस ऑफिसला? कुणाला विचारून सावरून गेली होतीस का? संतोष तुझाच मुलगा आलं मनात गेला हिंडायला कुठेतरी. असं काय म्हणते सासूबाई? अहो मी ऑफिसला आनंदाने का गेले? मग काय दुःखानं गेलीस? कोण म्हणेल नवऱ्याच्या जाण्यानं तुला दुःख झालंय म्हणून? खोटं बोलतेय का मी? अगं तुझा हा थाटमाट बघून तुला कोण विधवा म्हणेल? काय थाट केलं हो मी? रोजच ते सगळे दुःख जास्त झालं तरी ते बाहेर नाही दाखवता येत. बाहेरच्या जगाचा आपल्या दुःखाशी काहीही संबंध नसतो. बरोबर आहे. माझ्या पोटचं पोर गेलंय ना, आता माझंच तुटणार. संतोष, संतोष आलास तू? कुठे गेला होतास रे? तो शिशिर आहे ना त्याच्याकडे खेळायला गेलो होतो. हो. आई आपले बाबा मेले ना. आई सांग ना, म्हणून तू खेळायला मोकळी झाली. संतोष, संतोष कोण म्हणाल असं? ही आजीच म्हणाली नवरा मेला आणि येऊन राहायला मोकळी. बघा बघा कशा चाड्या सांगतो आईला ते. आई शिशिरची आई म्हणे की तुझ्यासाठी नवीन बाबांना. खरंच? दोन दिवस झाले तुम्ही काहीच बोलत नाही. काय झालंय? काय बोलायचं? परमेश्वराची मर्जी. असं कसं म्हणता? सुधाकरच्या जाण्याचं मला किती दुःख झालंय ते माझं मलाच माहिती. पण तुम्ही जर दुःख करत राहिलात तर कसं होणार हो? मी काय म्हणते, जे झालं ते झालं. आता संगीताच्या लग्नाकडे नको का बघायला? यादवांकडे जाऊन यायला हवं एकदा आपल्याला. परवाच त्यांचा फोन येऊन गेला. हो, काय म्हणाले ते? हे लग्न मोडलंय. काय? असं अचानक? काय झालंय? सुधाकरचं एडचं दुखणं त्याला कळलंय. मग त्याची बहीण कशी स्वीकारायची असं म्हणायचं त्याला. काय हा नशिबाचा खेळ? माझा सोन्यासारखा मुलगा गेला. सोन्यासारखा? पुन्हा हा शब्द उच्चारू नकोस. कुणाच ठाऊक कुठं शेण खायला गेला आणि घाणेरडी दुखणं मागे लावून घेतलं त्याला. वाटेल ते काय बोलता हो? शेण खाल्लं म्हणे. नवरा बायकोचं नातं त्याला तुम्ही शेण खाणं म्हणता? आणि तिच्याशिवाय कधी गेलाय तो कधी बाहेर? तुला काय म्हणायचंय? तुला काय म्हणायचंय? सरिताला तुला दोषी ठरवायचंय? तिच्यामुळे त्याला हे दुखणं लागलं असं म्हणायचं तुला? उगाच त्या निष्पाप पोरीला दोष देऊ नकोस ग. मग तुम्ही माझ्या मुलाला दोष देताय ते शांतपणे ऐकून घेऊ. ते काय नाही, तिच्यामुळेच त्याला लागलंय हे दुखणं. उगाच मूर्खासारखं बडबडू नकोस. अजिबात नाही. तिचं वागणं बोलणं पाहिलंय तुम्ही? 15 दिवस झाले ने नवऱ्याला जाऊन आणि दटून तटून ऑफिसला जाते. ऑफिसातल्या इतर पुरुषांशी संबंध येणार? ते संबंध ऑफिसच्या कामापुरते मर्यादित असतात. तेच ते. उगाच त्यातून वाईट अर्थ काढू नकोस. तुम्ही काही बोलू नका. हीच असली म्हणून माझ्या मुलाचं नुकसान झालं. उगाच त्या निष्पाप पोरीला दोष देऊ नकोस ग. ठीक आहे, त्याने शेण खाल्लं, पण का? हिनी जर त्याला सुख दिलं असतं घरात तर तो कशाला गेला असता बाहेर? सांगा ना. काय ग एकटीच आलीस? संतोषला का नाही आणलंस? अगं ऑफिसात परस्पर आले ना म्हणून. कसं चाललंय तुझं? कसं चाललंय काय सांगू? खूप त्रास होतो ग. सगळं सहन करण्याच्या पलीकडचं. रडू नकोस पुरी, तुझं दुःख कळतं आम्हाला. अगं जावयाच्या जाण्यामुळे आम्ही देखील खचलो. बाबा केवळ ते गेले हेच दुःख असतं ना तर ते मी कसंही सहन केलं असतं. पण ते ज्या कारणाने गेले कारण मला आयुष्यातून उठवते. पण असे का वागले? का अशी बुद्धी झाली त्याला? आधीच स्वभावात कुत्र्या मांजरासारखी वकवक होती.
त्यात फॅक्टरी बंद, रिकाम पण भरपूर. मी अशी कामात गुंतलेले, त्यामुळे वळे भलत्याच मार्गाला. खरंच पोरी, तुझंच चुकलं. आता हे मी तुला सांगणं कदाचित वाईट दिसेल, पण घरात सुख मिळालं असतं तर जावई बाहेर गेला असता का? बाबा, नवऱ्याला ऋण बायकोच्या हातात असतं, पण तुला ते जमलं नाही. आता नाही जमलं, परत तेच तेच काय काढायचं? जे व्हायचं ते होऊन गेलं. बाबा, सासूबाईंनी मलाच दोषी धरलं, तुम्ही मलाच दोषी धरताय. पण मी काय सहन केलं ते मी कसं सांगू? किती पुढं पडायचं मी? हे आधी सांगितलं असतंस ते एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवलं असतं. सगळ्या चुका माझ्याच आहेत, पण त्या ऐकायला मी आले नाही इथे. बाबा, आई, दिवसेंदिवस बाबुलांच्या घरात राहणं मला अवघड होते. संगीताचं लग्न मोडल्यापासून तर सगळ्यांनी माझं जगणंच असह्य केलं. आई, बाबा, मी संतोषला घेऊन इथेच राहायला यायचं म्हणते. पुरी, माहेरी येणं हा प्रत्येक मुलीचा हक्क असतो, पण तो केव्हा? आई बाबांच्या संसारात. एकदा तो संसार मुलाच्या हातात गेला की तो हक्क संपला. होय पुढे जावई बापू गेल्यानंतर आम्हाला घरून तंबी मिळाली की असलं घाणेरडं दुखणं घेऊन सरिता इथे येता कामा नये. पुढे आमच्या हातात काही नाहीये ग, आम्हीच मुलांच्या हातात आहोत, समजून घे. ठीक आहे, निघते मी. तुमचे सगळ्यांचेच खरे, मीच अडकले. आता बाहेर पडायची किती धडपड केली ना तरी शक्य नाही ते. येते मी. सर, या बागुलबाई, मुद्दामूनच बोलवलं तुम्हाला मी. काय झालं सर? कशा आहात तुम्ही? नाही, 2-3 महिने मी टूरवर होतो, त्यामुळे आपलं काही नीट बोलणं झालं नाही. काही प्रॉब्लेम्स तर नाहीत ना? काय सांगू सर, सगळे प्रॉब्लेम्सच आहेत. तरी तुम्ही नोकरी करताय म्हणजे निदान पैशाचा तरी प्रॉब्लेम नाही, म्हणजे नसावा. नोकरी हाच मोठा प्रॉब्लेम आहे सर. का? सर, हा हा, बोला बोला, काहीतरी मार्ग काढूया आपण. यांच्या दुखण्याचा संबंध आमच्या घरातली माणसं माझ्याशी लावतात. काय? म्हणजे यांना हे दुखणं माझ्यामुळे झालं असं माझ्या सासूबाईंना वाटते. Oh my God. सासऱ्यांचं काय म्हणणं आहे? का त्यांनाही असंच वाटतं? नाही, सासूबाई त्यांना काही बोलूच देत नाही. सासऱ्यांना माझ्याबद्दल सहानुभूती वाटते, पण सासूबाईंपुढे त्यांचं काहीच चालत नाही. पण यात ऑफिसचा काय संबंध? सांगते ना सर, आपण इथे एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारतो, याचा अर्थ त्या समजलं. अगदीच कोत्या मनोवृत्तीची बाई आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्या आणि तसं सर्टिफिकेट द्या. त्यांच्या तोंडावर मारा, आपोआपच उत्तर मिळेल त्यांना. सर, मारणाऱ्याचा हात धरता येतो, बोलणाऱ्याचं तोंड नाही धरता येत. दुसरा एक पर्याय आहे, म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर सुचवतो. सांगा ना सर. तुम्ही दुसरं लग्न करा आणि त्या घरातून बाहेर पडा. सर,
नीट विचार करा, नाही तर जन्मभर खितपत पडावं लागेल. तुम्ही तरुण आहात, दुसरं लग्न करून सुखी व्हा. थोडासा वयाचा, अनुभवाचा आधार घेऊन मी तुम्हाला हे सांगतोय, एक मित्र म्हणून. यात माझा काहीच स्वार्थ नाही. नाही सर, तुम्ही, मला तुमच्याबद्दल इतका विश्वास आहे की म्हणूनच मी तुमच्याशी एवढं मोकळेपणाने बोलते. मी जरूर यावर विचार करेन. पण सर, माझ्याशी कोण लग्न करणार? बघूया ना आपण. तुम्ही आधी स्वतःशी वैद्यकीय तपासणी तर करून घ्या. आणि सर, संतोष, त्याला सोडून मी नाही राहू शकत. मॅडम, नकाराची भाषा कधीच बोलायची नसते माणसाने. ग्लास अर्धा रिकामा आहे असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? ग्लास अर्धा भरलेला आहे. करेक्ट, दॅट्स द स्पिरिट. आपणच मिसेस बागुल का? हो. काय काम होतं? थोडं खाजगी होतं. मग ऑफिसात कशाला आला? घरी यायचं होतं. नाही, तुमच्या साहेबांनीच मला इथे भेटायला बोलवलं होतं. साहेबांनी? काम काय होतं? लग्न संबंध होतं. मग आपण खाली जाऊन बोलूया, चालेल? ठीक आहे. तुम्ही थांबा, मी सरांना सांगून येते. सर. येस. तुम्ही कोणाला पाठवलं होतं माझ्याकडे? हा हा, आले का ते? मी बोललो त्यांच्याशी. तुम्ही बोलून घ्या ना. सर, आम्ही जरा खाली जाऊन येतो. ओ शुअर. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हां, बोला मिसेस बागुल. ठीक आहे, मीच बोलतो. मी गिरीश काळे. माझं वय 38, पदवीधर आहे, सर्व्हिस करतो. हे माझं पहिलंच लग्न आहे. घरी आहे असते. अजून काही सांगू? माझी माहिती नाही, साहेबांनी मला सर्व सांगितलेलं आहे आणि मेडिकल फिटनेसबद्दलही सांगितलेलं आहे. मग आता आणखी काय सांगायचं? आपल्याला एकमेकांची माहिती झालेलीच आहे. आपण दोघंही एकमेकांसमोर आहोतच. आणि पसंतही आहे. आणखी एका गोष्टीचा मला खुलासा करायला हवा. लग्नानंतर माझा मुलगा माझ्या बरोबरच येणार. का? त्याची सोय नाही होणार? त्याला कोण सांभाळणार नाही? नाही, तो माझ्या बरोबरच राहील. मी त्याला नाही सोडणार. हा तुमचा निर्णय पक्का असेल तर मग आपलं जमणं कठीण आहे. कारण माझ्या आईची अशी अट आहे की तुला असलेली सून तिला नको आहे. ठीक आहे, मग माझी अशी अट आहे की माझ्या मुलाचा जो स्वीकार करेल त्याच्याशीच मी लग्न करेल. मला वाटतं तुम्ही थोडासा विचार करावा, त्यातच तुमचं सुख. माझे सुख माझ्या मुलामध्येच आहे. निघते मी. खरं तर तुम्ही माझे उपकार मानायला हवेत, नाहीतर एड झालेल्या माणसाच्या बायकोवर कोण लग्न करतो? सर, मला एक विनंती करायची आहे. बोला. सर, मला कुठे दुसरीकडे बदली मिळेल? बदली? हे काय काढलं नवीन? आपल्या ऑफिसची ब्रँचही कुठे नाहीये, त्यामुळे बदलीचा प्रश्नच येत नाही. काय झालंय? काही झालं नाही सर, पण मला या वातावरणापासून दुसरीकडे कुठेतरी लांब जायचंय. एक काम करा, तुम्ही 4-5 दिवसाची रजा घ्या आणि बाहेर कुठेतरी जाऊन या. तेवढंच बरं वाटेल. कुठे जाऊ? कोण थारा देणार मला? कोणी नातेवाईक वगैरे नाही? नातेवाईक ज्याच्या जीवावर बाईने निश्चिंतपणे जगायचा तो नवरा मरून गेला. त्याच्या आईबापाने तापल्या तव्यावर उभी केली. सख्या आईबापाने पाठ फिरवली. आणि भाऊ भाऊजाई आपले नसतातच. शेजारी पाजारी तर नुसती गंमत बघायला बे. कोणाकडे जायचं मी? शांत व्हा. सर, काय काय सांगू तुम्हाला? इथल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या नजरेत आणि वागण्यातही दुरावा आलाय. मी लग्न करायचं म्हटलं तरी कोणी लग्न करायला तयार नाही. माझा नवरा एड्सच्या दुखड्याने गेला.
यात माझा काय दोष? हा, त्याच्या पापाची फळं मी का भोगावीत? पण सर, मला ती भोगायलाच हवीत. हो, यातनं बाहेर पडायला काहीच मार्ग नाही. हे सहन करण्यातच माझा जन्म जाणार आहे. मी तुमची परिस्थिती समजू शकतो. कठीण आहे, खरंच कठीण आहे. मला मनापासून तुमच्याकरता काहीतरी करावंसं वाटतंय. काय करू शकतो मी? मला तुमची तळमळ समजते. खरं सांगू, अशी जखलेली मी अशाच कच्चे मनाने जन्म काढत राहणार. यातून माझी सुटका नाहीये, यातून माझी सुटका नाहीये. सरिता,